गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु माझा गणगोत गुरु हीच मौली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरताटला. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत 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 पुन्हा एकदा. आषाढी एकादशी विशेष भेटला विठ्ठल हे गाणं आज आपण गिटारवरती शिकणार आहोत. तुम्हाला इंट्रोमध्ये कळलंच असेल गाण्याचा कॉर्ड कोणता आहे. प्लस मी आज स्क्रीनवरती पण तुम्हाला इकडे जे कॉर्ड्स दाखवलेले आहेत ऑलरेडी त्याच्यावरून पण तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की आजचे कॉर्ड्स काय असणार आहेत. तरी मी तुम्हाला नीट जवळून असं दाखवणारच आहे. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला. कारण मराठी गाण्यांचे ट्युटोरियल्स किती जण करतायत आपल्याला माहिती नाही. जे कोणी करत असतील त्यांनाही सबस्क्राईब करा. पण आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय. प्लस लाईक जरूर करा, कारण लाईक केल्याने यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की असा काहीतरी चांगला व्हिडिओ आहे जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सो गिटार शिकण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत तरी नक्कीच हा व्हिडिओ पोहोचू शकेल जर तुम्ही लाईक केला असेल तर. ओके, सो लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा गिटार शिकणाऱ्या मित्रांबरोबर. आजचं गाणं करणार आहोत आपण ई मेजर या कॉर्डमध्ये. या गाण्याचं जे स्ट्रमिंग पॅटर्न आहे ते थोडं कठीण आहे. म्हणजे पुढे जाऊन गाणं भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. असं पुढे जरा ते कठीण होत जातं. सो ते जर शिकायचं असेल तर तेही मला सांगा. आपण प्रयत्न करूयात आजच्या व्हिडिओमध्ये तेही कव्हर करण्याचा. प्लस गाण्यासाठी हे गाणं जे आहे ओरिजिनल गाणं ई मेजरमध्येच आहे. ते गायला जरा कठीण आहे. तर सामान्य माणसांना गाण्यासाठी किंवा जे शिकलेले नाही आहेत किंवा जे गिटारवर गाणं गाऊ इच्छितात त्यांच्यासाठी आज आपण हे सगळं गाणं सी मेजरमध्ये बघणार आहोत. सी मेजर हा असा वाजवतो आपण, आपल्याला माहिती आहे. आपलं फेवरेट गाणं गिव्ह मी सम सनशाईन. तो हे जे सी मेजर आहे हा कॉर्ड आपला आवडतीचा कॉर्ड आणि सगळ्यात बेसिक कॉर्ड ज्याच्याने गिटार शिकण्याची खरं तर सुरुवात होते असं म्हणू. तो सी मेजर कॉर्ड आपण बघणार आहोत आजच्या गाणं गाण्यासाठी. विशेष कॉर्ड आहे हा. पण आता आपण पहिलं बघूयात ई मेजर. हा जर रूट कॉर्ड आपण पकडला, ई मेजर हा असा पकडतो आपण, माहिती आहे आपल्याला. ही दोन बोटं आपल्या शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्ट्रिंगवरती जातात. सेकंड फ्रेटवरती, फोर्थ आणि फिफ्थ स्ट्रिंगवरती आणि थर्ड स्ट्रिंगवरती फर्स्ट फ्रेटवरती हे आपलं पहिलं बोट येतं. सो हा आपला ई मेजर होतो. तसंच सेम सगळ्याच्या सगळं खाली घेऊन गेलात. म्हणजे हे असे पकडलेली बोटं आहेत त्याला फक्त खाली आणलेत पूर्ण. म्हणजे हे फर्स्ट बोट आपलं सेकंड स्ट्रिंगवरती फर्स्ट फ्रेटवर येणार आणि थर्ड आणि फोर्थ स्ट्रिंगवरती सेकंड फ्रेटवर ही दोन बोटं येतील आपली. सो हा आपला ए मायनर होणार आहे. हाही कॉर्ड आपल्या गाण्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. प्लस ए मेजर हा जो कॉर्ड आहे, जो तुम्हाला तिसरं चित्र दिसतं इथे माझ्या बाजूला, हे जे तिसरं चित्र आहे एकदम जवळचं आपल्या, हा ते आहे ए मेजरचं. सो तिन्ही बोटं आपली सेकंड फ्रेटवरती येणार आहेत, सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्ट्रिंगवरती. सो हा ए मेजर आहे. दिसतोय का तुम्हाला नीट? हो दिसतोय. आता एकदम क्लीन दिसत असेल. सो हा ई मेजर,
ए मायनर आणि ए मेजर. हे 3 तर सगळ्यात महत्त्वाचे कॉर्ड आहेत जे गाण्यात यूज होणार आहेत. पण त्याला सोडून हा बी मेजर पण यूज होणार आहे. सो बी मेजर म्हणजे कसं आहे, जसं तुम्ही ए मेजर पकडता त्याला खाली आणून इथे बार कॉर्डमध्ये पकडावा लागतो. जरा कठीण आहे बिगिनर्ससाठी, जरा नाही बरंच कठीण आहे. पण प्रयत्न करा, थोडं शिकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मसलला जशी सवय आहे म्हणजे लावायची आहे असं तुम्हाला वाटतं तसं करा. मी माझ्या मसल मेमरीमध्ये हे असं कधीच नाही बसवले. म्हणजे ए मेजर असा वाजवून मग तिन्ही बोटं इथे नाही, मी एकाच बोटाने 3 स्ट्रिंग्स पकडतो. त्रास आहे त्याच्यात नो डाऊट, पण तो त्रास मला आवडतो म्हणण्यापेक्षा त्याची सवय लागली आहे मला. बऱ्याच जणांना करंगळीने 3 स्ट्रिंग्स पकडायची सवय असते, ती मला बिलकुल सवय नाही आहे. पण ते कठीण पण आहे. सो 3 तुम्हाला जर म्हणजे जमत असेल तर हे असं करू शकता, पण मला हे जास्त बेटर वाटतं. हा बी मेजर मी असा वाजवतो. सगळ्या स्ट्रिंग्स ओपन नीट छान वाजतात. याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल, नाहीतर तुम्ही अशी सवय लावा, जे ए मेजर आपण वरती पकडलो तसं त्याच्या इथे बार कॉर्ड पकडून बघा थोडेसे म्युटेड वाजतात स्ट्रिंग्स. थोडं बेटर आहे, पण ह्याच्यापेक्षा छान असं वाजतो माझा कॉर्ड. सो मला ही सवय लागली. असं तुम्ही वाजवू शकता जर तुम्हाला सवय होत असेल तर. सो तुम्हाला हे कळलेलं आहे. आता गाण्याकडे वळूयात. थोडं लो स्केलमध्ये गाऊन दाखवतो तुम्हाला, कारण लो स्केलमध्ये तुम्हाला अंदाज येईल. गुरुर ब्रह्मा, हे ओरिजिनल गाण्यात पण लो स्केलमध्येच आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. म्हणजे काय झालं, ई मेजर मग ए मेजर, बी मेजर मग ए मेजर. दिसतंय का तुम्हाला? सॉरी तुम्हाला दिसतच नाहीये. ई मेजर मग ए मेजर, बी मेजर मग ए मेजर मग ई मेजर. ई मेजरवर सर्कल आपला कंप्लीट होतो. सो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. सेम तस्मै श्री गुरुवे नमः. हे खूप जास्त हाय स्केल आहे, पण प्रयत्न करा. सिंगिंगमध्ये तुमच्या जशी सुधार होत जाईल तसं तुम्हाला हे जमेल. हेच सी मेजरमध्ये वाजवायचं तर असं होणार, गुरुर ब्रह्मा, खूपच लो स्केल जाईल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा. म्हणजे सी मेजर मग एफ मेजर, जी मेजर मग एफ मेजर. सो सी मेजरची जी कॉर्ड फॅमिली आहे ती आहे सी, एफ आणि जी, किंवा सी एफ असा एफ वाजवतो आणि आपण हा जी वाजवतो. सो हे झालं. हा पोर्शन तरी ई मेजरमध्ये गाताना इझी आहे, कारण एवढं आपण लो स्केल गाऊ शकतो. सर्वसामान्य प्रत्येक माणसाचा आवाज एवढा खाली येतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता ह्याच्यासाठी स्ट्रमिंग काय केलं आपण, डाऊन डाऊन अप अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप अप डाऊन डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन डाऊन अप अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. हे कळलं तुम्हाला? स्ट्रमिंग पण कळलंय. आता पुढे जाऊयात. पुढे जरा कठीण गाणं होत जातं हे, जसं की गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली. आता ह्याच्यासाठी स्ट्रमिंग आणि गाणं जरा कठीण जातं मलाही. म्हणजे गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरु देवा पुरताटल, भेटला विठ्ठल माझा
माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु विना सुने सारे जग हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तर तुम्हाला थोडंफार कळलं असेल, मी 3च कॉर्ड वापरले जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले. ते 3च कॉर्ड कोणते कोणते? ई मेजर, ए मेजर आणि ए मायनर, हे 3च वापरले. या गाण्यामध्ये मी बी मेजर मुद्दाम अवॉइड केला. खरं तर वाजवू शकता तुम्ही, पण विदाऊट बी मेजर पण हे गाणं चांगलं साऊंड करतो. सो तुम्हाला कळलं. आता ओपनिंग कशी आहे तर, गुरु माझं गणगोत, गणगोतसाठी ए मेजर, गुरु हीच ई मेजर, माऊली, माऊलीसाठी ए मायनर. इथून गाणं थोडंसं सॅड किंवा आपल्याला एक वेगळी शेड गाण्याची एक ओपन होते बघा. म्हणजे तिथे तुम्हाला साऊंड आल्यावर पण कळतं की अचानक गाणं एकदम हृदय द्रावक, वाह काय मराठी शब्द आहे, एकदम हृदय पिळवटून टाकणाऱ्या आवाजात अचानक गाणं शिफ्ट होतं. तेव्हा तो ए मेजर ए मायनर यूज केलेला आहे. त्याच्या आधीपर्यंत ए मेजर आहे गाण्यात. सो गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, इकडे ए मेजर, गुरु भेटीसाठी झाली, इथे परत ए मायनर, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरताटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुम्हाला थोडा थोडा अंदाज आला असेल. आय होप मी शब्द बरोबर म्हणतोय, मला माहित नाहीत. दुःख गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिले, भक्त तुझा गुरुदेवा पुरता आटलं. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. पुढे पण गाणं खूप कमाल लिहिलंय. संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट. पुढे कसं आहे माहिती नाही. चुकलो जिथं मी तिथं दावली तू वाट, सुख दुःख एकमेका वाटलं, आहा हा हा, भेटला विठ्ठल. खूपच कमाल लिहिलेलं आहे गाणं, फारच उत्तम लिहिलं गेलंय. कोणी लिहिलंय त्यांचं नाव आहे, लिरिसिस्ट आहेत संगीता बर्वे. अरे वा. अविनाश विश्वजीत यांनी खूप कमाल गाणं बनवलेलं आहे. धर्मवीर चित्रपटात आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. मनीष राजगिरे यांनी गायलेलं गाणं आहे. मनीष राजगिरेजींनी पावनखिंड का कुठल्या तरी एका चित्रपटात पण गाणं गायलंय. खूप सुंदर गायलंय ते. सो ह्या आवाजात ते गाणं ऐकताना खूप म्हणजे हृदय पिळवटवून टाकणारं खरंच गाणं आहे हे. आणि आज आपण आषाढी एकादशी स्पेशल हे शिकतोय. तर होप तुम्हाला आवडत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय. सो तुम्हाला आता कळलं ई मेजरमध्ये कसं वाजवायचंय. ई मेजर, ए मेजर आणि ए मायनर हे 3च कॉर्ड मी वापरलेत. हे सोडून काही वापरले नाहीत. ॲक्च्युली तुम्ही डी मेजर एका ठिकाणी वापरू शकता. कुठे माहिती आहे का, जसं सारे जग हे दुःख हे अटल, भेटला विठ्ठल, सो अटल, भेटला विठ्ठल. इथे डी मेजर वाजवू शकता, पण ॲडव्हान्स लेवलचे तुम्ही असाल तर तुम्हाला ते सोपं आहे. नाहीतर अदरवाईज हे 3 जे कॉर्ड मी त्याचे फोटो इथे ठेवलेत तेच तुम्हाला वाजवायचे. ते सोडून काही वाजवलं नाहीत तरी चालेल. आता इम्पॉर्टंट गोष्ट, जर हे तुम्हाला गाण्यासाठी खूप हाय स्केल वाटत असेल तर तुम्ही हे गाणं डी मेजर या रूट कॉर्डला वाजवू शकता. म्हणजे गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली. जो तुम्हाला अंदाज येईल इथे ना, डी मेजर जो आहे आपला इथे कुठेतरी येतो बघा. अरे डी मेजर कसा आहे रे, अरे डुंग 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 डुंग. अच्छा इथे येतो तो, इथे खरा डी मेजर येतो. गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली.
आता हे सगळे बारकॉर्ड होतील, खूप कठीण होईल. त्यापेक्षा तुम्ही जर इथे वाजवलं ओपन कॉर्ड मध्ये, गुरु माझं गणगोत, गुरु हीच, गुरु हीच. सो हा जो कॉर्ड आहे ना, गुरु हीच माऊली. सो जी मायनर याचा तो सेकंड कॉर्ड आहे, जो आपला ई मेजर साठी ए मायनर होऊन जातो. ई मेजरचा ए मायनर जसा होतो तसा हा डी मेजरचा जी मायनर. सो इथे पण परत बार कॉर्ड येणार, तर तुम्हाला ते वाजवायला कठीण जाईल. यासाठी मी तुम्हाला सांगतोय सी मेजरला तुम्ही हे गाणं वाजवू शकता. म्हणजे जिथे तुम्हाला तुमचा हा सी मेजर जो आहे, गुरु माझं गणगोत, गुरु हीच माऊली. म्हणजे आता तुम्हाला एफ मेजर हा तर थोडाफार वाजवता येत असेल, असा वाजवता येत असेल समजा एफ मेजर. त्यातलं मधलं बोट फक्त उचलायचं आणि हे 3 बोटांनी वरच्या स्ट्रिंग दाबायच्या. म्हणजे काय होईल, म्हणजे गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी भक्ताची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरताटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. असं तुम्हाला वाजवता येईल सी मेजर मध्ये. गाणं गाण्यासाठी थोडं सोपं आहे, पण त्याची मजा जाते गाण्याची. जी भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. इथे गाण्यात जी गंमत आहे, त्या गाण्याची जी जान आहे, आपण ज्याला म्हणतो ताकद आहे, ती त्या हायस्केल मध्येच आहे. सो प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला वाजवता येईलच, नक्की वाजवता येईल आणि गाता पण येईल त्याच्याबरोबर. सो गाण्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. एक एक जागा हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करा. गाणं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा गाणं पॉज करून ती गाणं जी हरकत घेतलेली आहे गाण्यामध्ये ती रिपीट करण्याचा प्रयत्न करा. जसं भेटला विठ्ठल माझा माझा. तर ही जागा जी आहे ती खूप प्रॅक्टिस करून करून मला इतकीशी जमली आहे. खरं तर याचं अजून बेटर गाऊ शकतो, पण तुम्हाला शिकवण्यासाठी आज गिटार बरोबर शिकवण्यासाठी इतकं आपण गाऊन दाखवू शकतो. सो भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, असं तुम्ही गाऊ शकता इझिली. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा एक मी अंदाज दिला की गाणं कसं गायचंय किंवा गाणं खालच्या स्केलमध्ये कसं आणायचं असतं. जे तुम्ही वाजवता त्याच्या एक स्केल खाली यायचं, मग परत अजून एक स्केल खाली यायचं, अर्धा स्केल खाली यायचं असेल तर इथे केपो लावायचं आणि केपो लावून तुम्ही जे प्रयत्न करताय ते करू शकता. जसं की ई नंतर डायरेक्ट मी डी वर येतोय, खरं तर डी शार्प वरती पण येऊ शकतो आपण. म्हणजे इथे जर केपो लावला तर डी शार्प येईल आणि मग तो एफ जी मायनर इथे येईल. सो असं पण करता येईल. ई च्या हाफ स्केल खाली डी शार्प मायनरला या, असा एक प्रयत्न करून बघा. सो हे सगळं नंतरचा भाग आहे, पण आता पहिलं हे गाण्याचे ओरिजिनल कॉर्ड्स तर शिकून घेऊच शकता माझ्याकडून. सो आता एक पुढचा एक मुद्दा, हे जे आहे ना, भेटला धनकतांग धन धनकतांग धन धनकतांग धन, हे डबल वाजलंय. म्हणजे गाण्याच्या आधी सगळं सिंगल वाजतं. गुरु विना सुने सारे जग हे अटल, भेटला विठ्ठल. गुरु विना सुने सारे, मी काहीतरी शब्द चुकीचा बोलतोय. गुरु विना सुने सारे, कुठे गेलं? विश्व हे सकल, विश्व सारे विश्व सकल. गुरु एक तुची माझा विधाता अजल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. काय कमाल लिहिलंय, खूपच छान लिहिलंय. सो मुद्दा महत्वाचा हा आहे की पुढे जे गाणं जातं, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, इथे तुम्हाला डाऊन अप अप डाऊन डाऊन अप अप डाऊन डाऊन अप अप डाऊन डाऊन अप अप डाऊन. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. असं गाऊ शकता. हे थोडं कठीण आहे मला माहिती आहे, कारण
खूपच दमछाक होते. ऑलरेडी गाणं कठीण आहे, त्यात झिंग झिंचिका, झिंग झिंचिका, झिंग झिंग. पण ह्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की जमेल. मलाही अजून प्रॅक्टिसची गरज आहेच, पण हे मी तुम्हाला काय म्हणतात एक अंदाज देण्यासाठी वाजवून दाखवलं. म्हणजे ह्याच्यात जर मी हे पकडलं, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई तो क्या, याच्यासाठी जो रॉक अँड रोल वाला बीट आहे ना, असं गिटारवरती तुम्हाला वाजवावं लागेल, कारण मृदुंगावरती किंवा पखवाजवरती ते वाजलंय दिन कितांग देना दिन कितांग देना दिन कितांग देना दिन कितांग देना दिन कितांग, ते फास्ट वाजलंय, डबल वाजलंय. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, असं तुम्हाला वाजवावं लागेल. सो हेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आज. कसं ढिंचिकांग चिंग चिंचिकांग चिंग 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 चिंग, हे तुम्ही असं वाजवून प्रयत्न करू शकता गाण्याचा. सो आज मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे. डबल कसं वाजतं, सिंगल कसं वाजतं. सिंगलसाठी डाऊन डाऊन अप. एकदा आपण प्रयत्न करूयात ते सिंगल टू डबल शिफ्ट करण्याचा. म्हणजे कसं, गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु माझा गणहोत, गुरु हीच मौली, गुरु स्पर्श दूर करी भक्ताची सावली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरु देवा पुरताटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु विना सोने सारे जग हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. ताक 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 असं केलं मी. असं वाजवण्याचा प्रयत्न केला एक तिहाई संपवण्यासाठी. असं तुम्ही वाजवू शकता, प्रयत्न करू शकता. आता हे जे मी वाजवलंय हे मी गेली 10 वर्ष तरी गिटार वाजवतो, तेव्हा मला हे एवढंसं जमलेलं आहे. अजून प्रॅक्टिसची मलाही गरज आहे, पण ती मी प्रॅक्टिस करतच राहीन. पण तुम्हालाही आज मी दाखवून दिलं की हे कसं वाजवता येईल, फास्ट आणि स्लो. सो सुरुवातीचं जेवढं तुम्ही स्लो वाजवाल ना, म्हणजे गुरु माझा गणहोत, तिथे मग तुम्हाला फास्ट वाजवताना जरा जमू शकेल. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरु देवा पुरताटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. असं तुम्ही प्रयत्न करून वाजवू शकाल. जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला ते इझी जाईल. सो आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. बराच मोठा झालेला आहे व्हिडिओ ऑलरेडी. बापरे बाप, खूपच मोठा झाला आहे. पण मी प्रयत्न केला सगळं काही सांगण्याचा. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर त्या मित्रांसोबत करा ज्यांना गिटार शिकण्याची इच्छा आहे, मराठी गाणी गिटारवर वाजवण्याची इच्छा आहे, त्यांना नक्की शेअर करा. बस आजच्यासाठी एवढंच ठेवतो. आता तुम्हाला स्क्रीनवर जे व्हिडिओज दिसत आहेत ते आपल्या चॅनलवरचे बेस्ट व्हिडिओज आहेत. इथे तुम्हाला जे दिसतंय ते आपलं मेन चॅनल आहे वरती, आणि इथे खाली जे आहे ते आपलं आशिष गाडे एंटरटेनमेंट नावाचं मेन चॅनल आहे. हे आत्ता जे आपण बघतो व्हिडिओ ते सेकंड चॅनल आहे माझं, आणि मेन चॅनल इथे, त्याला पण सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट कोणतं गाणं करायचं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. टाटा, बाय बाय. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.